आमचा देव केवढा स्ट्रॉंग आहे, केवढा जागृत आहे तर बघितलं. मी एक गिरायक मागितला होता, नुसता एक गिरायक मागितला होता, त्यानं अख्खी गर्दी पाठवला. अहो नाही दादानू, 1 मिनिट त्या रजिस्टरला थांबवून ठेवा. अहो मी निघालो रस्त्यात. अहो नाही असं करू नका. हो माझी लाख मोलाची जमीन आहे, लाख मोलाचा सौदा आहे माझा. अहो माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला, दुसरी गाडी पण सापडत नाही. मी येतो, मी 10-15 मिनिटात येतो. दादानू प्लीज प्लीज थांबवा त्यांना प्लीज. दादा नमस्कार. 1000 रुपये होतील. आपण आधी ऐकून तर घ्या, कुठे जायचंय काय जायचंय ते ऐकून तर घ्या. नाही आता कसं आहे, तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे, तुम्हाला उशीर झालेला आहे, तुम्हाला कुठलीच गाडी थांबवता येत नाही आणि तुमचा तिकडे लाखाचा व्यवहार अटकून राहिलेला आहे. यासाठी 1000 रुपये. बाकी जायचं कुठं पण असू दे. बरं, आणि मी 1000 रुपये ठरवून दिल्ली बोललो तर? तुम्ही अमेरिका बोलाल, पण मी जायला हवा ना. ठीक आहे घ्या 1000 रुपये. मला चिपळूणला पोचायचं, चला लवकर. ओके, त्याचे 2000. अहो चिपळूण इथून 10 किलोमीटरवर. आता 1000 रुपये बोललात ना, 2000 कसे काय झाले? नाही चिपळूण 10 किलोमीटर वरतीच आहे, त्याच्यासाठी 1000 रुपये. पण ते मध्ये शहाणपणा केला ना, दिल्ली बिल्ली, त्याचे 1000 रुपये. फिर्यादी अरुण कदम आणि आरोपी रोहित चव्हाण हाजीर हो. दोन 2016चा मॅटर बाहेर येतोय बहुतेक. रोहित चव्हाण, नाव पण माहित आहे. मिठू 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 मिठू. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? बोल मैं धंगडंग बजाऊ क्या? हो मीच हलगी फेम रोहित चव्हाण, मीच आहे. अहो नमस्कार, मी अरुण कदम. जरा 1 मिनिट थांब रे. तुम्ही इकडे आलो. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. एक सेल्फी काढूयात ना प्लीज. एक कशाला 2 काढून घ्या ना. हा. एक इथं वापरा, एक घरी गेल्या वापरा. ऊ करा ऊ. मी अरुण कदम. काय रे, बाजूला हो ना. फोटोत मध्ये मध्ये येतोय. हे घ्या घ्या. मग काय सध्या नवीन काय प्रोजेक्ट चालले तुमचे? चालले आता नवीन एक अल्बमचं काम सुरू आहे. हो. गाणं बनणे सगळं रेडी आहे. हो? हा आता शूटिंगच बाकी राहिले फक्त. तुम्हाला गाणं ऐकून हा दाखव. हा. वाजवली बाई मी ग तुझी हलगी हलगी हलगी. वाजवली बाई मी ग तुझी हलगी हलगी हलगी. वाजवली बाई मी ग तुझी हलगी हलगी हलगी. करशील का माझ्या संग तुझ्या सलगी सलगी. करशील का तुझ्या माझ्या संग सलगी सलगी. रंगलंग डंगलंग 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 रंगलंग 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 डंग रंगलंग डंगलंग डंग 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 रप्पलंग डंगलंग डिंगी. रंडकी टक्कळ रंडकी टक्कळ रंडकी रंड. काय बाजूगिरी चालली? तुला मी सांगितलं ना, रानडुकर मला बोलू नको सांगितलं ना तुला. प्राणी बद्दल तुला बोलतोय ना, रानडुकर मी ऐकाय. त्याला टोचून बोलायचं नाही. हा, त्याला जाऊ द्या हो. मला रिदम भयंकर आवडलाय. कमाल रिदम आहे, कमाल. रिदम नाही, कदम कदम. अरुण कदम, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, आगरी यंग मॅन, थोर समाजसेवक अरुण कदम. दिनाशी ठाण दिशी देईल का नाही? अरे तोंड बंद ठेव दिलं का? तिथं बोलतोय ना आम्ही. आणि मॅडम काय काय भारी दिसताय तुम्ही. थँक्यू सो मच. कसले चिकने दिसताय तुम्ही. थँक्यू. हे असं जजबीजचं काम करण्यापेक्षा माझ्या अल्बम मध्ये काम कराल का तुम्ही? तुम्ही मला तुमच्या अल्बम मध्ये काम करायला विचारताय? हो. वाव, थँक्यू. अरुण कदम, कॉमेडी किंग. काय आहे मध्ये मध्ये ह्याचं? इकडे इकडे तुला. तू इकडे इकडे. शाळा नाही आज? हा, शाळा चुकवून आलाच इकडे? आईला माहितीये का इकडे आलाय ते? पुन्हा तानाचं फिरताय इकडे. काय वाईन झालेत पोरग. जा घरी जा. खाली जा घरी. बस दूध पेन झोप तिकडं घरात. बसऱ्या दूध पिऊन झोपायला सांगतोस मला? शाला अनेक शाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवतात. सेलिब्रिटी आहे मी.
असलं म्हणजे शाला बोलता रे, 2 पोरं आहेत म्हणा, ती शाला कंप्लीट करून कॉलेज करून बाहेर गावी गेली, तर स्टँडर्ड बिंडर काय आहे का नाही म्हणा. ए ते काय महत्वाचं नाहीये, इथे काय कामासाठी आलाय ते सांग. त्याला फाशीची शिक्षा द्या. का काय केलंय काय त्याने? मॅडम यांनी लई मोठा गुन्हा केलाय मॅडम. समाजात राहण्याचा याला काहीच अधिकार नाही आहे मॅडम. समाजाला याच्यापासून धोका आहे मॅडम. तुम्ही याला फाशीची शिक्षा द्या. अरे पण याने केलंय काय? मांजा पतंगीचा मांजा कापला. रांगाळांग दांगाळांग धप्पळाक. ही कारण बघायचं तसलं मोठं आहे. काय या एवढ्याशा गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा नाही देऊ शकत. आणि हे बघ कसं आहे बाळा, पतंग उडवताना काटाकाटी होणार. ओके अरे काटाकाटी मध्ये याने माझी पतंग कापली असं तर मला काहीच वाटलं नसतं. मिनी माझ्या एका चड्डीचा धागा उचलून त्याचा मांजा बनवला, तो या माणसाने कापलाय. चड्डीच्या धाग्यांचा मांजा. मग तुम्हाला काय वाटलं मी यारा म्हणून ही लुंगी घालून इकडे तिकडे फिरतो? माझ्याकडे एकच चड्डी होती, त्या चड्डीचा धागा उसवून मी मांजा बनवला. आता चड्डी संपली. आता ते कापलेला जो मांजा आहे त्याची मिनी जर का चड्डी बनवायचा प्रयत्न केला तर मला आता ती होणारच नाही. पुरच होईल, मागचं काय. ओ रोहित चव्हाण, हा मांजा का कापला तुम्ही? हे बघा मॅडम, आता खरं सांगू का, आई माझ्या आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, हा मी मरणाचा पर्यावरणवादी आहे. हा अरे मग तुम्ही पण आहे. मरणाचा. आता मला सांगा मॅडम, आता ह्याचा पतंग वर ढगात जाणार आहे का नाही? बरोबर. मग वर आकाशात बाकीचे प्राणी उडत असते का नाही? बरोबर. मग ते घार असू दे, पोपट असू दे, बदक असू दे, बदक हवेत उडता. समजतो तुम्हाला? कंजन. आपण बाकीचे प्राणी आकाशात उडत असते का नसते, ती घारबीर असते का नसती, त्यांच्या त्या पक्ष्यांच्या जीवाला धोका होता म्हणून मी ह्याचा मांजा कापला. बरं केलं. हा. अत्यंत योग्य केलेलं आहे तुम्ही. तर मिस्टर अरुण कदम, कबूतर, पोपट, चिमणी 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 उडाली भुर, पोपट पिसाटला. अरे तिला सांगा कुणीतरी, ती जज आहे. जज आहे, जजमेंट सोडायचं नाही आपण. हा तर या पक्ष्यांच्या खुनाचा कट रचल्याबद्दल अरुण कदम यांना 3 महिने तुरुंगवास आणि 10,000 रुपयांची शिक्षा ठोठावत आहे. 10,000 किरकोळ होती ती. चड्डी उसून घालते होते. जाऊ देव. ए जा, आईकडनं 10,000 रुपये घेऊन ये. जा जा पटकन. मॅडम मांजाकडे बघा. सादर करा मांजा. मांजाकडे बघा. मांजाकडे नाही. ओके. मी केवढा, माझी चड्डी केवढी ना, त्याच्या धाग्यांपासून तयार केलेल्या घारीला कसा धोका असू शकतो मॅडम? आता मला सांगा, 4.5 फुटावर पतंग माझा जर का गेला ना तर मला दिसत पण नाही मॅडम. मला वाटतं लयच माझी पतंग वर उडालेली आहे. नाही मॅडम, मला सांगा, 4.5 फुटावर कोणचा पक्षी उडतो? इकडे एकच माणूस आहे, तो 4.5 फुटावर न उडतो, गौरव मोरे. आणि तो कुणाच्या जीवावर उडतो ते मला अजून काय माहिती. तो लय माणूस चांगला आहे, पण या माणूस डेंजर आहे.
एक नंबरचा खोडकल आहे माणूस. मॅडम तुम्हाला खरं सांगू का, ज्या कागदाचा पतंग करून हे ना ढगात उडवला का नाही, त्या कागदावर महत्वाची बातमी छापून आलेली. हा, 31 डिसेंबरला रात्री 1 नंतर डीजे वाजवायचा बंद, कोर्टाचा आदेश. आणि कोर्टाचा आदेश यानं ढगात उडवला म्हणजे कोर्टाचा जबरदस्त अपमान केलाय. त्यामुळे ह्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे. करेक्ट आहे, तुमचं एकदम करेक्ट आहे. तर मिस्टर अरुण कदम, कोर्ट तुम्हाला 50,000 रुपयाचा दंड आणि 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावत आहे. मॅडम, मी फक्त 5 वर्ष तुरुंगाचा वाज घेऊन यायचा ना, आवऱ्या लांबून इकडे तिकडे याचं मला कवरेदार पर्यंत तुम्हाला माहिती आहे का? 70,000 रुपये दंड भरावा लागेल. मॅडम तुम्ही सारखं सारखं विसरताय, या माणसाने माझी पतंग कापले, तुम्ही त्याला शिक्षा द्यायची सोडून म्हणत काय शिक्षा देताय? तुम्हाला परत विसराळू बोलला बघा. तुम्ही जज आहे, जज म्हणजे कोर्टाचा परत एकदा अपमान केला त्यानं, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. 7 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड भरावा लागेल. मॅडम यांनी माझा पतंग कापलाय, याला थोडीशी तरी शिक्षा द्या ना मॅडम. आम्ही नाही जा हो नाही. अरे तू सांगणार रे त्याला, तुझं ऐकते ना रे ती. अरे थोडी तरी शिक्षा तुला झाली पाहिजे ना रे यार. हे बघ बाळा, रडू नकोस तू. हे बघ आता, अरे ती कोण आहे? जज आहे ती, आहे का नाही? जज बस खाली, सांगतो तुला. जज आहे का नाही ती मला सांग बरं. हा, आता तिनं सांगितलंय म्हणलं ऐकाय पाहिजे का नको आपण? हे बघ आता तू काम कर, तू आता इथनं डायरेक्ट कशांतरी वाडाप बिडापनं एरावड्याला जा. हा, तिथं बाहेर गेटच्या तिथं जेलर उभा असतो, त्याला म्हणायचं मॅडमनी पाठवलंय, 7 वर्षाची शिक्षा झाली मला 7 वर्ष आत टाका, विषय संपला. पण ते लोक टाकतील ना मला आतमध्ये? नाही काय नाही जर म्हणायला लागली तर मॅडमना फोन करायचा ना, मॅडम माझीच आहे, त्या आपल्याच आहे त्या मॅडम. थोडी तरी शिक्षा त्याला करायला पाहिजे. मॅडम हा? फोन केला तर उचलाल ना तुम्ही? काही काळजी करू नका. उचला, नाही तर म्हणा 7 वर्ष बाहेरच उभं राहायला लागेल. आपण आपलं अल्बमच्या प्रॅक्टिसला सुरुवात करूया. हा चालते चला वाजव रे. करशील का तू ग माझ्या संग सलगी सलगी, करशील का तू ग माझ्या संग सलगी सलगी, करशील का तू ग माझ्या संग सलगी सलगी, करशील का तू ग माझ्या संग सलगी सलगी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. खूप भारी झाला परफॉर्मन्स. परी तुझ्या गालावरच्या खळ्या, रोहित दादा तुमची ती स्टेप, क्या हा क्या बात है. आणि अरुण दादा तुमच्याविषयी मी काय बोलू, वा सुपर. सई, अरुणदा तुम्ही कमाल आहात. म्हणजे पुढचं वाक्य तुम्ही कसं घेणार आहे ह्याचा काही नेम नसतो आणि प्रत्येक वेळेला तुम्ही सरप्राईज करता, त्याच्यामुळे खूप मजा येते. रोहित खूप भारी, मला ते रँग डँग 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 ते खूप आवडतं. म्हणजे कितीही वेळा ते वाजलं तरी त्याचा अजिबात कंटाळा येत नाही. परी खूप खूप स्वागत. थँक्यू. तुला या मंचावर बघून खूप आनंद होतोय आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. तुम्हाला हास्य सफर घडवून आणण्यासाठी येत आहेत प्रसाद खांडेकर आणि ओंकार भोजने. त्यांची आमच्या गावभरी चर्चा, अरे टॅलेंटची आमच्या गावभरी चर्चा, नाही खोटेपणाचा आव रे, नाही खोटेपणाचा आव रे. ओंकार भोजने नाव माझं, चिपळूण आमचं गाव रे. ओंकार भोजने नाव माझं, चिपळूण आमचं गाव रे. तर झालं काय, सकाळपासनं मला एक पण भाडं आलेलं नाही. जरी गाडी ही दिला नाही, आता या गाडीचा आणि ह्या कपड्यांचा काही संबंध नाही, पण तरी त्याची पण एक स्टोरी आहे.
ती काय आहे तर पहिला मी रिक्षा चालवी. काय चालवी? रिक्षा. तर तिच्या जोरावर मग मी ही गाडी घेतली आणि भावाला रिक्षा दिली. म्हटलं तू रिक्षा चालव, मी गाडी चालवतो. पण माझं कपडं होतं, त्याचं करायचं काय? तर ते कपडं घातलो. तर ते कपडे घालून मी ही गाडी चालवता. कशी मुलं आहेत का रे? सावरून घेतलाय रे. तर असं सगळ्याला घोल आहे. सकाळपासून एक पण भाडं आलेलं नाही, एक पण गिरायक आलेलं नाही. काय झाला कुणास ठाऊक. तर मी काय म्हणतो, मी लिंबू बिंबू ओवाळून टाकतो. पण तुझं आणलेला नाही आहे, एक होता तो वापरलेला आहे. मी काय म्हणतो, साहेबानू एखादा लिंबू आहे, कच्चा असेल तरी चालेल, कच्चा लिंबू. ज्या टायमाला त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतला नाही आहे, त्या टायमापासून कच्चे लिंबू आणि माझ्यासारखे कच्चे अभिनेते नुसतं पिकवायच्या मागावर आहेत. त्याच आशेवर मी तर आलेला आहे. उगाच कशाला खोटं बोलायचं. हो मग बघत लाव माझा हा असा होतो. म्हणजे विषय सुरू कुठला केला नाही, संपतोय कुठं बघा. भरकाटलो नुसता. काय झालं, कोणतरी करणी केला नाही. मी काय करतो आता पटकन, आपण सगळ्यांनी मिळून काय करूया, तर तुम्ही वाईच कल काढा, मी तवर देवाला कल लावतो. कळलं काय? अशा रीतीने या मंचावरचा माझा तिसरा कोणाला न कळलेला जबर रिस्की शाब्दिक पण झालेला आहे. बाबा महाराजा, ही जी काय सकाळपासून इडापिडा माझ्या मांग लागलेली आहे, ती जो शाप तिचा नायनाट करून टाक. फटकीला जो पायाखाली दाबून ठेव. आल्याची गेल्याची सगळ्यांची नजर जो जाळून टाक आणि एक गिराईक माझ्याकडे पाठवून दे बघू रे महाराजा. महाराजा. हॅलो. हा हा ना ना दादू ना, हो येतो मी. हॅलो. बघत लाव आमचा देव केवढा स्ट्रॉंग आहे, केवढा जागृत आहे. तर बघत लाव, मी एक गिरायक मागितला होता, नुसता एक गिरायक मागितला होता, त्यानं अख्खी गर्दी पाठवला. अहो ना ना दादानू, एक मिनिट त्या रजिस्टरला थांबवून ठेवा. अहो मी निघालो रस्त्यात. अहो ना असं करू नका. हो माझी लाख मोलाची जमीन आहे, लाख मोलाचा सौदा आहे माझा. अहो माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला, दुसरी गाडी पण सापडत नाही. मी येतो, मी 10-15 मिनिटात येतो. दादानू प्लीज प्लीज थांबवा त्यांना प्लीज. दादा नमस्कार. 1000 रुपये होतील. आपण आधी ऐकून तर घ्या, कुठे जायचंय काय जायचंय ते ऐकून तर घ्या. नाही नाही, आता कसं आहे, तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे, तुम्हाला उशीर झालेला आहे, तुम्हाला कुठलीच गाडी थांबवता येत नाही आणि तुमचा तिकडे लाखाचा व्यवहार अटकून राहिलेला आहे. यासाठी 1000 रुपये. बाकी जायचं कुठं पण असू दे. बरं. आणि मी 1000 रुपये ठरवून दिल्ली बोललो तर? तुम्ही अमेरिका बोलाल, पण मी जायला हवा ना. ठीक आहे घ्या 1000 रुपये. मला चिपळूणला पोचायचे. चला लवकर. ओके. त्याचे 2000. अहो चिपळूण इथून 10 किलोमीटरवर. आता 1000 रुपये बोललात ना, 2000 कसे काय झाले? नाही चिपळूण 10 किलोमीटर वरतीच आहे, त्याच्यासाठी 1000 रुपये. पण ते मध्ये शहाणपणा केला ना, दिल्ली बिल्ली, त्याचे 1000 रुपये. हे बघा, हे अति होत आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. नाही अजिबात नाही. बनू काय काय बोलताय, काय फसवणूक? अहो साधा साधा देवभोला माणूस आहे मी. नाही नाका समोर चालणारा माणूस आहे मी. असं अजिबात करणार नाही. फसवणूक करायची असती तर गाडीत बसायच्या आधी बोललो असतो, सौदा केला असता आधी. कधी कुठेतरी या मध्ये थांबवली असती गाडी आणि मानगुटीवर बसलो असतो. हा ठीक आहे ओके फाईन. हे घे 1000 रुपये आणि 2000 रुपये काय आहे ते घ्या. चल लवकर. हाय, ह्या माणसाला निसती जो घाई, म्हणजे रिहर्सलला आला पण तरी पण म्हणतो ते नको इथे. कुठच्या कुठे इथं नको ते. चल लवकर. चला चला बसा. चल बसा. आता गाडी मी चालवू. नंतर माझं कॉमेडी करत नाही म्हणून जराशी करून घेतली ती. या बसा बसा बसा. आय काय रे? नाही चालला, गेअर लागला. बसलो. हा पक्षासारखं पंख फडफडत नाही जायचं आहे. दरवाजा बंद करा. चला ना लवकर. नाही डिटेलिंग म्हणतात काय तर आता दाखवायला, बाकी काय नाही. चला लवकर. हो चला चला चला. करतावाय त्याच्या आधी मला तात्याला सांगावं लागेल. कोण तात्या? राखणदार. म्हणजे ह्या गावाचा राखणदार म्हणजे त्या वेशीवर नाही बसलेला असतो, आत्मा सगळ्यांचं रक्षण करतो. तर राखणदार त्याला सांगायला पाहिजे. वाय थांबा तुम्ही. तात्यानू, ओ तात्यानू, पोचव काय? काय पोचव काय पोचव?
पोचव म्हणजे तुम्हाला जिथे जायचं तिथे सोडू काय असं विचारला ते सोडू काय बोला ना. पोचव म्हणजे ते वेगळं होतं. ते 4 जण पोचवतात त्याला पोचवू म्हणतात. गप्पा हो 4 जणांचं काय कौतुक सांगताय 4 जणांचं काम आहे हे हा नो खरा सांगितलंय मी हा नो खरा सांगताय मी हा 4 चौघांचं काम नाही हा एक तर ओढायचा नाही तर ढकलायचा विषय आहे काय ते जिथे तिथं चिता पेटवायचा विषय आहे हा. हे खूप खूप होतं. तू चालव. तेवढा करावाच लागेल साहेबांनू तेवढा करावाच लागेल ह्यांच्यावर टिकायचं मी तेवढा करावाच लागेल खूप नवं चला बसलो तात्यानू होकार असेल तर हॉर्न वाजवा चला तात्याने होकार दिला नाही आहे 1 मिनिट. तात्या बितानं स्वतःच हॉर्न वाजवलाय. तात्या कसं वाजवतील आत्मा आहे ना बिचाराता काय जो शिकलेली माणसं कांसारसारखी करतात पण कसं आहे सिस्टमॅटिक पद्धतीने गेला तर त्यांना पण मान दिल्यासारखं वाटतं झालं हा मग आता चल लवकर. चल नव आता राखणदार झाला आता कुलदैवत अरे आता ते गरजेचं आहे का? म्हणजे ग्रामदेवत म्हणजे गावाची देवता कुलदैवत म्हणजे खानदानाची देवता तिला सांगितल्याशिवाय कसं जायचं पुढं अहो पण मला उशीर झालाय तिकडे. हा, मान्य आहे पण तिला जर सांगून गेलेलं नाही ना तिचा आशीर्वाद घेतलेला नाही तर तुमचा लाखांचा जो काही व्यवहार आहे तो अटकून राहील नाही मग ते महत्वाचं आहे. ते दे त्यांचं काय ते नारळ बिरळ दे त्यांना. ते नाही त्याला नारळ द्यायचा आहे पण तो मी नाही तुम्हाला द्यायला लागेल मी कुठून आणू? मी काय नारळ घेऊन फिरतोय का? नाही आहे? मला वाटलं असं खुदा पोत्यात माझ्याकडे नारळ बिरळ नाहीये कळलं. नसेल काय हरकत नाही मग 50 रुपये त्या फोटो जवळ ठेवा देव काय तर बघून घेईल काय 50 रुपये नारळाऐवजी फोटो समोर ठेवा त्याने देव ऐकेल. अरे ऐकलं म्हणजे त्या बरोबर ऍडजस्ट करील म्हणजे देव कसं काय ऍडजस्ट करेल 50 रुपयात नारळ बिरळ? करतो देवच तर बापडा त्याला कुठं पण ठेवा म्हणजे घराच्या कोणाडात ठेवा नाही तर मंदिरात ठेवा आता कुठं पण ऍडजस्ट करतो देवच आहे ता. आणि तरी वरनं विचारतो आणखी काय देव अरे देव आहे ता. तर देव ऍडजस्ट करून घेईल बरोबर तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची नसेल तर जावा राहू दे तुमचा लाखाचा व्यवहार 50 रुपयांसाठी अटकून राहतं बघा ए शपथ थांब. हे बघ हे 50 रुपये ठेवलेत. हा इथे ठेवलेत 50 रुपये. हे काय देवाला पोचलं हे तुझ्या खिशात पोचले देवाला नाही. तसा नाही तर रात्री बरोबर ऍडजस्टमेंट करून घेतो आम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फालतू रे चल ना यार चालू कर ना तुला. आता चालायचं म्हणजे चालायचं ही चावी आहे ती गाडी स्टार्ट करता हा त्याला काय झालं हिला काय होतंय? चला ना मला उशीर झाला तिकडे माणसं हो अडकली. नाही तर उशीर झालाय बरोबर आहे पण आता काय झाला काय पाहुणे आज वार कुठलाय बुधवार. हे म्हणजे काय ते सांग. नाही नाही सांग काय ते. आज वार कुठलाय बुधवार चालणार नाही चालणार नाही म्हणजे पंचांगात ना आलाय तू बापाने ठेवलाय तर बुधवार पहिल्यापासून आहे. चालणार नाही म्हणजे आहे बुधवार तर आहे. नाही चालणार नाही म्हणजे बुधवारचं अंगावर काले कपडे चालत नाहीत हे काळं नाहीये हे हिरवं निळं काहीतरी आहे पण हे काळं नाहीये. पॅन्ट काली आहे का नाही हा मग नव काढा काय पॅन्ट काढा त्याशिवाय ती गाडी पुढे जायची नाही तू डॉक्टर पडलास का वेळ लागलाय तुला? अरे कुठली गाडी आहे प्रवाशांची पॅन्ट काढायला तू यायला लागला का तुला? माझ्या गाडीला काय बोलायचं नाही तुम्हाला नको असेल तर मग जावा नाही थांबू ती गाडी अरे यार नाही मी बघतो तुम्हाला दुसरी गाडी तरी कशी घेतली जाऊ ओके 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 फालतूगिरी यार गाडी मिळत नाही यार. थांब नाही यार. नाही तर सगळं ह्यांच्यासाठीच करायचा आता हा प्रवास सुरू झालेला माहित आहे मी नवीन आहे पण शेवटी सांभाळून घ्यायची जबाबदारी माझ्यावर आहे का नाही मग ऐक ना मग फक्त बक्कल खोलून बसलो तर मग फक्त पुढं सोडलं तर इथं नाही असा वलवून आणतो असा इथून वलवून हा आलं म्हणतो उतराल हे तुम्ही बरोबर करत नाही हा, आधीच सांगतोय. बरोबर करत नाही म्हणजे नाही करायचं काय पण मग आता रिकामा वेळ होता पॅन्ट काढेपर्यंत काय करायचं म्हटलं जागा काढतो तर काय बरोबर करत नाही मग काढा पटकन काढा तुम्हाला उशीर होत आहे रजिस्टर थांबलेलं आहे तिकडं हे बघा नाही, म्हणजे कसं आहे की ते रजिस्टर ऑफिसच्या आधीच थांबवा गाडी. का हो हा का म्हणजे असं केल्यावर व्यवहार होणार नाहीये माझा. का हो कसं वाटतं 80 लाखाचा व्यवहार करायला 3-4 वाईट करतायत. नाही सगळं बरोबर करताय झालं. आता गाडी कशी चालू होते ती बघा हा झाली का नाही चालू तर काय आहे कचरा बिचरा अटकतो म्हणून तर प्रॉब्लेम होतो अरे कचरा अडकतो मग पॅन्ट कशाला काढायला लावलीस?
तुम्हाला एकटा वाटतंय काय मी काढतो अरे काय करतोय यार तू चालव ना. नाही, मला वाटलं एकटा वाटत असेल तर मी आपला काढला असता काय हो. हा आता घाट लागतोय साहेबांनो. हा हा तुम्हाला चक्कर बिकर येत नाही ना, म्हणजे गाडी बिडी लागत नाही ना, मला ना सध्या तू लागलायस, म्हणजे तुझ्यामुळे चक्कर येते मला. नाही नाही तसं न म्हणत, पण चक्कर आली तरी मला सांगू नका. आता मला ते ऐकून मला चक्कर येते. मग उलटी, मग गाडी पलटी आणि मग डायरेक्ट. काय पण करतोय? अरे एवढी देवांची पूजा केलीस ना तरी ऍक्सिडेंटच्या कसल्या वार्ता करतोय? नाही नाही तसं कधी झालेलं नाही हो, मी आपला सांगितला. तुमचा फोन व्हायब्रेट होतो का हो? नाही व्हायला पाहिजे. हॅलो हॅलो नाही ना अण्णा अण्णा ना निघालोय. हो हो अहो नाही मी 10 मिनिटावर अण्णा थांबा, तर रजिस्ट्रारला थांबा हो, असं नका करून, मोठा व्यवहार आहे. आलो आलो लगेच आलो. ए बाबा चल्ला यार, तिकडे थांबले ती रजिस्ट्रार माझ्यासाठी, चल्ला मी लई टेन्शन घेता हो. टेन्शन घेऊ नका, तुमचं काम चटकन होईल. आता घाट संपला ना, ते हायवेवर एक देऊळ आहे, लई जागृत देवस्थान आहे, त्याच्या पुढे 100 रुपये टाका, तुमचं काम कचकन होईल. हे ना केवळ लुटण्याचे प्रकार चाललेत, असं काही नसतं. तू खोटं बोलतोयस. मी खोटा बोलतोय. तू खोटं बोलतोयस. मी खोटा बोलतोय. हो खोटं बोलतोयस. जर खोटा बोलत असेल ना तर गाडी जागच्या जागी थांबल. त्या दुसरा कारण पण असतो बंद पडायला गाडी, काहीतरी दुसरा कारण. बाय म्हणजे घाटात गाडी बंद पडली आहे. ते मरू दे, माझा तिकडे रजिस्टर थांबलाय, लवकर चल तिकडे. आग लागली त्या रजिस्टरला. अहो कुठं थांबले माहिती काय गाडी? अहो ह्या जागेवर मागच्या वेळेला एक रिक्षा उलटली होती आणि त्या रिक्षातले 12 जण एकाच जागी ठार झाले होते. किती जण? 12 जण. मुळात एका रिक्षात 12 जण कशी मावली? ती कशी माऊलीपेक्षा ट्रक खाली एकदाच कशी गावली ते बघा. हे बघा हीच ती जागा आहे. हीच ती जागा आहे. त्यांची गाडी अचानक मध्ये बंद पडली म्हणून त्यांनी लिफ्ट का कायशी मागितलं आणि एक ट्रक आला आणि अचानक दादा ऐका माझं. ओ हे बघा माझी रिक्वेस्ट आहे, मला उशीर झालाय. असंच काहीतरी झालं. ओ, मी- साहेब, साहेब, मी- कोणतरी मला खेचताय. हे बघा मी काहीतरी विचित्र होत आहे. कोणतरी काय चाललं? होय होय खेचताय कोणतरी. काय होतं हो? काय असं काय करताय? चला ना, मला काय असं काय करताय तू? जाड्या झाड्या काय? झाड्या बापाचं खातं काय? झाड्या काय? जाड्या एक मिनिट तुम्ही. आता बरा गावलास. हा आता बरा गावलास. काय काय होतंय? मी बाबू कवठेकर आहे. लेग स्पिनर. तुझा लेग धरून घाटातनं स्पिन करीन. हे बाबू कवठेकर आहे, ज्यानं अंगावर ट्रक उचलला होता. हा हा म्हणजे ते मेला येते. त्या 12 जणांपैकी मी एक आहे. नाही, नाही. हे बघा नाही एक मिनिट सर. हो ठीक आहे बाबू सर ऐका. बाबू सर एक मिनिट ऐका. बाबू सर एक मिनिट. हे बघा आम्ही निघताना सगळ्या देवांना व्यवस्थित टोल दिलेला आहे. तुम्ही हे असं नाही करू शकत. पण आमचा मान नाही दिला हो. अरे पॅन्ट काढले, अजून काय मान देऊ? कोंबडा दे कोंबडा. आपण उलट्या पिसांचा. हे बघा ह्या रस्त्याला एक गाडी सापडे ना, कोंबडा कुठून देऊ तो पण उलटा पिसाचा. मला कोंबडा हवाय. मला कोंबडा हवाय. बाबू सर ऐका ना, मी कुठून आणणार? इथं कोंबडा नाही मिळणार हो. कोंबडा नाही. नाही मिळणार. मग मला 600 रुपये दे. काय ते? 600 रुपये. 600 रुपये? 600 रुपये जरा जास्त होत आहेत. जास्त कसे होत आहेत? आम्ही 12 जण आहोत. 50 रुपये तरी हिच्याला नको यायला. हे बघा मी देणार नाही 600 रुपये, आधीच सांगतो. देणार आहे द्यायला लागतील. मी देणार नाही. देणार आहे द्यायला लागतील. बाबू देणार नाही. कवठेकराला नाराज द्यायला लागतील. काय देणार बोललो ना? द्यायला लागतील. म्हटलं माझ्या अंगाला शंकर नको ना, 12 जण एकाच मिळतील. दे. काय देणार बोललो ना? हा गेला. दे. If you साहेबांना चला चिपळूणला जायचंय ना. झालं ओके का? लंगडतोस का? नाही ते चालले रस्ते लय खराब आहेत. गाडीत हापके बसतात ना तर कळत नाही काय. तर तुम्ही असं का शॉक झाल्यासारखं एकदम हानू करताय? काय झालं काय? बाबू कवटेकर भेटलेला. कोणता? ते 12 जण मिळलेत ना, त्यातला बाबू कवटेकर आला होता. हो. मी नाही बघितलेला. नाही बघितला?
आता पुढे 12 जणांमधले इतर पण येतील तेव्हा दाखवतो. नाही त्यातला तर कोणी यायचं नाही. बाबू कवटेकर निरोप दिला असेल. होय ना? नाही बेकार नाही. ते देवीला पैसे परत ठेव. हा, ते देवीन सांगितलं ना, काय देण्याची गरज नाही तर घ्यावा पैसे. तुम्हाला मी चिपळीपर्यंत वाटतं. हा ना? क्या बात है, फारच मजा आली, कमाल. प्रसाद तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं कायम एखाद्या माणसाला जर काही अचीव करायचं असेल, काही मिळवायचं असेल, तर अशी म्हण आहे, पूर्वी असं म्हणायचं की कित्येकदा कमरेचं सोडून द्यावं लागतं. आज प्रसादनी ते सिद्ध करून दाखवलं. पण लाजवाब मस्त कॉन्सेप्ट होते आणि ओमकार कमाल आहेस तू. प्रसादला तोडीस तोड साथ देतोयस तू. आणि स्पॉन्टेनिटी पण त्याच्यात विशेषतः मोबाईल व्हायब्रेट होतोय का, नाही व्हायला पाहिजे. याला जे प्रसंगावधान म्हणतात आपण, ते लाजवाब आहे तुमच्या दोघांमध्ये. कमाल. थँक्यू दादा, थँक्यू. सई. ओमकार, तू या मंचाची शान वाढवली आहेस येऊन. आणि प्रसाद दादा, तुझं जास्त कौतुक, कारण मला असं वाटतं लेखक म्हणून स्वतःला मोह न होता सगळं त्याला देणं इज व्हेरी कमेंडेबल. वेल सेड, वेल सेड. खूप सुंदर. आणि त्याला तेवढाच त्यांनी न्याय देणं हेही तितकंच कमाल आहे. आणि जेव्हा तेव्हा तुमचं स्किट असेल तेव्हा तो हॉर्न आमच्या कानात नक्की वाजेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गौरव, वनिता आणि काही खास कलाकारांचं. एक साथ नमस्ते. हा, नमस्ते नमस्ते. बसा सगळे खाली. बने आज चक्क शाळेत. बाई, यापुढे शाळा, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, अगदी मंगळागौर काही करा, मी तुमच्या स्किटमध्ये असणार. जास्त शानपणा करतोस तू ना. लाडका असशील ओक सरांचा, माझा नाही. हात पुढे कर. हात. लागलो, लय जोरात मारलं. मारू दे आधी, मारू दे. हात पुढे कर. लागलंच नाही. हो. मूर्खा. बैठ कर. घरचा अभ्यास केला? तू घरचा अभ्यास केलास? वही दाखव, वही दाखव. बाई, वही प्रथमेशकडे आहे आणि तो आला नाही आज. हो. इकडे इकडे. हात पुढे कर. इकडे 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 पुढे. मार ना पुढे. हात पुढे कर. हात पुढे कर लोक. नालायका. हे बघ, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. खरं बोलायचं. बिंडोक समजता तुम्ही? खरात बाईला बिंडोक समजता? हो बाई. हा? अहो बाई, तुम्ही आताच तर बोलात मला खोटं बोलायला ओढवे अजिबात उभे आवडत. राहा. ओढवे उभे राहा सगळे. सगळे बने उठ. बने उठ. ओढवा उभा राहा. हा? आणि तो फिल्टरपणा कुठे? टाणा नाणा कुठे तो? ना 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 आला, हा? नाही आला. ನಿನ್ನ ಕ್ವಿಂಟರ್ ಕೆನಕ ಪಚ್ಚೆ ಒನ್ರೆ ಒಳ್ಳೆ. मुन्ना झोंड में तो सुअर आता है, शेर अकेला आता है. अरे बाप रे बाप. अरे शाळेत जायचं होतं, चुकून व्यायाम शाळेत आलो. कोंबडा. सगळ्यांनी कोंबडा बना. सगळ्यांनी कोंबडा बना. आणि काय रे, काय बाई? माझी मस्करी करतोस? नाही बाई, शपथ. मी पैलवान आहे. मी पैलवान आहे. पैलवान आहे मी. नाही बाई. बने इकडे. बने उभा राहा. उभा राहा. बनेला फेकू. थांबा ना. अरे ऐका ना, ऐका ना. काय काय? तुमच्या दोघांच्या भांडणात मला का घेताय?
तुला आमच्या सीट मध्ये काम करायची हौस होती ना, आता कर ना. अरे हाय का कोणी माझ्या पैलवान समोर? बस खाली. तुमच्यामुळे मारलंय. मूर्ख. आणि काय रे, आज शिक्षक दिन आहे, काही शुभेच्छा द्यायची पद्धत? हॅपी शिक्षक दिन. बाई शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. बाई मी तुम्हाला आल्या आल्या विश करणार होतो. हॅपी राक्षस दिन. नालाय का? आज राक्षस दिन नाही, शिक्षक दिन आहे. शिक्षक दिन. हा? बस 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 खाली. बसतो. आज शिक्षक दिनाच्या दिवशी तुमची लायकी नसलेली गोष्ट करायची आहे. स्किट करायचंय. आयुष्यभर ना तेच कर. शाळेने काहीतरी फॅड काढले म्हणे, शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हायचंय. तर आज कोण शिक्षक होणार? गौऱ्या, तू शिक्षक हो. चल ये. बाई लय भारी शिकवतो. जा जा उठ लवकर. शिक्षक बाई नको ना, काय? मी पाहिजे तर ना रोज आपले अंगठे पकडतो, पण नका ना मला नाही, शिक्षक. तू अंगठे पकडून रोजच उभा असतोस. आज शिक्षक. बाई, नको ही ना, बाई. पट्टी घे. पट्टी तुझ्या हातात. मी विद्यार्थी, तू शिकवणार. ओके? हे बघा बाई, नंतर नाही नका म्हणू. नाही म्हणू नका नंतर. अरे चल ना, शिकवणार ठेकण्या. तू विसरून जा आज मी खरात बाई, विसरून जा. हे झाडे गौऱ्या गौऱ्या नाही, सर बोल सर. चल जागेवर जाऊन बस. झाडी वनिता खरात. बस खाली. आया व शिक्षक गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाणा. काय म्हणताय? चला आजचा सुविचार काय? कुणी दिली फालतूगिरी? गरज ही शोधाची जननी आहे. हट. काय नाही असतंय, गरज वगैरे काय नाही. जननी कुठे आहे? परेलला आहे. ओके. शिक्षक आम्ही काय बोलू शकतो? रसिका ही पहिल्यांदा शिक्षक बनलोय. हा येत काय? चला वाचा रे, काय लिहिलंय हे? सर चुकलंय, ते सननी झालंय. ते सजनी पाहिजे, सजनी. करेक्ट आहे. चुकीच्या माणसाला सर बनवलं की असंच होणार. आता बघ काय वाटतंय? सजनी. आता वाचा. रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे, रसिका ही गौरवची सजनी आहे. रसिका ही गौरवची सजनी आहे. अरे, दंडरांग दंडरांग दंडरांग. काय चाललं? अरे बने. ओके. मस्त मस्त कांदा पोळी होती, मला खूप आवडली. चला मुलांनो, आता आपण काय शिकूया? मला सांगा काय शिकूया? सरम सरम संस्कृतम शिकवून प्लीजम. संस्कृतम प्लीजम. बने आई शपथ सांगतो, काहीतरी चांगलं सांग. संस्कृत एकदम सोपं आहे रे. मला अवघड काय तर सांग, अवघड. लाईक पीटी. ओके चला आपण ग्राउंडवर जाऊया. चला ओके चला. सर काय? आपली शाळा मुंबईत आहे मग आणि आपल्या इथल्या मुंबईतल्या शाळेला ग्राउंड फ्लोअर असतो, ग्राउंड नसतो. मग त्याचा इथे काय संबंध? त्याचं काही नाही. मला संधी मिळाली तर मी सामाजिक पंच पण टाकू शकतो, हे दाखवलं. बस खाली बस. मला सांग आपण काय शिकायला पाहिजे? सर मराठी शिकवा ना. अगं आपली शाळा मुंबईत आहे, कळलं ना? मुंबईत मराठी सोडून बाकी सगळं शिकवतात. माझ्या स्किट मध्ये मी सामाजिक पंच टाकणार हा, लक्षात ठेव. याला काय अर्थ आहे? ढापलाय त्याने. याने नाही, आज मी सर आहे. मला सर बोल, गौरव सर. गौरव सर. येस. तर मला सांगा आपण आता काय शिकूया? सर तुम्ही भूगोल शिकवता का? ओके. तर मुलांनो, भूगोल शिकवणं हा तर माझ्या डोळ्यात आहे. तर मला सांगू तुम्हाला, गुरुत्वाकर्षण वगैरे काय नाही, सगळी फालतूगिरी आहे. पृथ्वी चपटी आहे. अरे ए मूर्ख माणसं, पृथ्वी चपटी नाही रे, पृथ्वी गोल असते. मी शिकवलंय ना, खरात बाईने शिकवलंय ना. अरे खरात बाईला काय कळतं पृथ्वी आणि सूर्याच्या मधलं? स्वतःच्या मनाचं शिकवते. अरे स्वतःच्या मनाचं तू शिकवतोयस रे. मी पायथागोरसने आधी सिद्धांत मांडला की पृथ्वी गोल आहे, नंतर अरिस्टॉटलने तो सिद्ध केला ना. अरे पायथागोरस हा काय मोठा शहाणा आहे काय? आणि दुसरा कोण तो? अडीच क्वार्टर. अडीच क्वार्टर नाही रे, अडीच क्वार्टर नाही. मग कोण?
आपण पायथागोरस आणि अरिस्टॉटल बद्दल बोलतोय. फिल्टर पाड्यातल्या पक्या आणि मना नावाच्या 2 बेवड्यांबद्दल नाही. ए वनिता खरात गप्पा बस. मुलांनो लिहा, पृथ्वी चपटीच आहे. बरोबर. भूगोलाच्या पुस्तकात तसं आकृती आहे सर, पृथ्वी गोलच आहे. का चुकीचं शिकवताय? हे चित्र कुणी काढेल यार. आता मी चित्र काढतो. हे बघा, हे पृथ्वी चित्र मी काढलंय. ही पृथ्वी. पृथ्वी षटकोनी आहे, चौकोनी आहे, त्रिकोणी आहे, कोणाला माहिती आहे का? नाही. जे दिसतं ना ते खरं असतं. लिहा, खरात बाईने सांगितलं की पृथ्वी गोल आहे. मग तिने जाऊन पृथ्वीवर उडी मारली, पृथ्वी चपटी झाली. लिहा असं. गौऱ्या काय बसवताय तुम्ही हे? मी सगळं खरं ते सांगतोय. अशा प्रकारे मुलांनो भूगोल संपला. भूगोल संपला नाही रे, भूगोल संपवलास, भूगोलाचा खून केलास गौऱ्या. म्हणे जास्त गौऱ्या नाही सर बोल मला. सर मी सर आहे तुमचा, कळलं ना? तर मुलांनो आता आपला भूगोल संपलेला आहे. सांगा आता आपण काय शिकायला पाहिजे? सरम सरम संस्कृतम शिकवम प्लीजम सरम. बनेम शांत बसम, नाहीतर कान फटत मारून पटांग पटम पटांग पटम. कळलं ना? एकदम शांत बसायचं. मी तुम्हाला संस्कृत वगैरे काय शिकवणार नाही. आज आपण शिकणार आहोत इतिहास. तर 1832 साली पोर्तुगीज सम्राट गौरव गुप्त मौर्य यांनी फिल्टरपाडा संस्थानाची निर्मिती केली. ते चंद्रगुप्त मौर्य होता आणि तो कलिंगाचा राजा होता. बोलली कलिंगडची राणी. कोणता इतिहास पसरवतोय? हा, आज मी सर आहे. मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार, कारण ज्याचं राज्य असतं तो त्याच्या पद्धतीने इतिहास सांगतो. आज मी सर आहे, मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार. आणि बाई, हा माझा इतिहास आहे. तुम्ही लय कठीण इतिहास शिकवता. ती झेलमची लढाई किती कठीण शिकवता तुम्ही. काय इतिहास कठीण किंवा सोपा नसतो रे. इतिहास खरा किंवा खोटा असतो. हो काय? याला काय अर्थ यार, ही पण सामाजिक टाकायला लागली. तुझं काय आहे? सामाजिक मी टाकतो. सर, आता तुम्ही इतिहास संपवलात, भूगोल संपवलं, आता शास्त्र पण संपवा सर. अरे शास्त्राचं काय, एकदम सोपं आहे ते. आता बघा ना तुम्ही, भौतिक शास्त्र. आता त्याच्या नावातच काय अर्थ नाहीये. म्हणजे असं लिहिलेलंच आहे ना की बहुतेक ते शास्त्र असावं कदाचित. म्हणजे फिक्स नाहीये ना ते. हा, भौतिक शास्त्र म्हणजे नावातच आहे, फिक्स नाहीये कदाचित. दुसरं आहे ते जीवशास्त्र, त्याच्यात तर काय जीवच नाहीये. आणि उरला कुठला? रसायनशास्त्र. आता आपण जेवायला बसलो, आपण कधी सुक्का मागवतो आणि आपण वाट बघतो, आता रसा येईन, आता रसा येईन, आता रसा येईन. रस्सा काही येत नाही. म्हणजे त्या शास्त्राला काय अर्थच नाहीये. अशा प्रकारे शास्त्र पण संपलं. अरे मूर्ख माणसा, अरे हजारो शास्त्रज्ञांचं अख्खं आयुष्य जे शास्त्र समजून घेण्यात गेलं ना, ते तू 30 सेकंदात संपवलंस. हे असं शिकवलंय का मी तुला? कळलं मी का मारते तुम्हाला? मला हौस नाहीये, पण दरवर्षी एक अख्खी पिढी घडवायची असते रे आम्हाला. एक अख्खी पिढी पृथ्वी गोल आहे म्हणणार की चपटी हे आमच्या हातात असतं. खरात बाई मारते एवढंच दिसतं, पण तुमच्या भल्यासाठीच मारते ना. बाई तुम्ही खूप चांगलं शिकवता हो, पण जरा आम्हाला कमी मारत जा ना. आमच्या पाठीवर आधीच दप्तराचं ओझं असतं, ते घेऊन शाळेत येईपर्यंत आम्हाला थकायला होतंय. आल्या तुम्ही आम्हाला अंगठे पकडायला लावता, मग कसं शाळेत यावं असं वाटणार आम्हाला. पण बाई मला आज तुमच्यामुळे एक गोष्ट कळली आहे. तुम्ही मला जेव्हा शिक्षकपणा सांगितलं ना, तर मला असं वाटलं का रे एकदम सोपंच आहे. मग छेडी घ्यायची, ओरडायचं, मारायचं, हे ओणवे बरं असं बोलायचं, असं वाटलं मला. पण जेव्हा मी शिक्षक झालो ना, तेव्हा मला कळलं हे खूप कठीण काम आहे, जबाबदारीचं काम आहे, ज्याचं काम त्यानेच करायला पाहिजे. अरे शिक्षक दिन याचसाठी साजरा केला जातो, विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून. शिक्षकांचा सूड उगवा म्हणून नाही केलं जात. अरे एक अख्खी पिढी सुसंस्कृत करण्याची जबाबदारी शिक्षकावर असते. मग तुम्ही त्याची चेष्टा करा किंवा काही करा, पण माझ्या दृष्टीने आदर्श पेशा कोणता असेल ना, तर तो फक्त शिक्षकाचा आहे. बाई मला माफ करा, मला माहिती आहे मी तुमची जागा घेऊ शकत नाही आणि तुम्ही माझी जागा घेऊ शकत नाही. प्लीज मला माफ करा बाई, मी माझ्या जागेवर बसतो. आणि थँक्यू हा मला चान्स दिल्याबद्दल. हॅपी शिक्षक दिन बाई. ए बने, तू कुठे चालला? याला काय अर्थ आहे यार, सगळे सामाजिक टाकायला लागलात. इथे ना टॅलेंट दाखवण्यासारखं ना, आताच्या सारखे येता तुम्ही. बने टॅलेंट खूप आहे ना, असं जपून वापरलं पाहिजे. ह्यांच्यात राहिलो ना तर वाट लागेल. टॅलेंट